जय जय रघुवीर समर्थ। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ अनंत या राघवाचा। श्रीराम डोळा पहावी रघुवीर मूर्ती, करणी पडावी रघुवीर कीर्ती। सदा घडावी रघुवीर सेवा, देवा असा छंद मला जडावा। श्रीराम जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार। मनाच्या श्लोकाच्या माध्यमातून आपण समर्थांचे विचार समजून घेतोय। मनाचे श्लोक हे आपण मागे पाहिलं सोपे नाही आहेत, अगदी वरवर पाहायला सहज अर्थ समजतो असं वाटतंय, पण ह्याच्यामध्ये उपनिषदातलं तत्वज्ञान आहे। अत्यंत गूढ गहन सूक्ष्म असा विचार ह्याच्यामध्ये सांगितलाय, पण अतिशय साध्या सोप्या शब्दामध्ये। आणि त्यामुळेच मनाचे श्लोक जितक्या वेळेला वाचावे, जितक्या वेळेला म्हणावे, जितक्या वेळेला ऐकावे, तितका त्याच्यातला खोल अर्थ हळूहळू समजायला लागतो। आणि म्हणूनच आपण ह्या मनोबोध चिंतन, ह्या प्रकट चिंतनातून हा अभ्यास करतोय, हे चिंतन करतोय, आणखीन त्याच्यातला सखोल असा अर्थ समजावून घेतोय। प्रभाते मनी राम चिंतित जावा असं ध्रुवपद असणारे आपण 10 श्लोक पाहिले। आता ह्याच्यानंतरही समर्थ वेगवेगळ्या प्रकारांनी आपल्याला प्रभू रामचंद्रांचं महत्त्व सांगतायत। प्रभू रामचंद्र किती श्रेष्ठ आहेत तुम्हाला वाटतो तसं फक्त तो तसबिरीतला राम नाहीये, नुसता धनुर्धारी राम नाहीये, नुसता दाशरथी राम नाहीये, किंवा जानकी वल्लभ राम सुद्धा नाहीये। तो कोण आहे? तर तो परब्रह्म आहे, साक्षात परब्रह्म आहे। आणि तो सर्वश्रेष्ठ आहे, सगळं देणार आहे, कैवल्यदाता असा तो आहे। अशा रामरायावर विश्वास तरी ठेवा। आणि खरंच आहे, विचार केला ना, अगदी शास्त्रज्ञांनी सुद्धा, ऋषीमुनी हे तर आपले शास्त्रज्ञ होतेच, पण आजकाल अगदी लॅबोरेटरीमध्ये अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी सुद्धा विचार केला तर काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत। बघा, या सृष्टीचं गूढ उकलण्याचा अनेक शास्त्रज्ञांनी प्रयत्न केला, पण ते काही उकललं नाहीये। हे सांगता येत नाही असंच शेवटी त्याचं कन्क्लुजन निघालं, निष्कर्ष हाच निघाला। आणि आता शास्त्रज्ञांनी शोधलंय काय तर ते गॉड पार्टिकल, त्यालाही नाव दिले ते गॉडच दिले ना, गॉड पार्टिकल हे नाव दिलंय। त्यामुळे खरंच आहे, खरंच ही प्रभू रामचंद्राची अगाध शक्ती आहे, त्या परब्रह्माची अगाध अशी शक्ती आहे। आणि त्या शक्तीच्या बळावरच हा सगळा कारभार चाललेला आहे। हे जग आहे, हे विश्व जे आहे, हे त्या परमेश्वराच्या शक्तीमुळेच चाललेलं आहे। एवढंच आपल्याला निष्कर्ष काढावा लागतो। आणि मग हेच मनाच्या श्लोकातून समर्थ कसं सांगतायत आपल्याला बघूया। आपले साधारण 77 श्लोक झाले होते, आज पुढचा श्लोक बघूया। काय म्हणतात समर्थ? अहो जानरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही। महाराज तो स्वामी कैवल्य दाता, वृथा वाहणे देह संसार चिंता। श्रीराम किती सुंदर सांगितलंय। अहो ज्या नरा रामावर ज्याचा विश्वासच नाहीये, भगवंतावर ज्याचा भरोसा नसतो, त्या माणसाला काय म्हणावं? करंटा म्हणतात समर्थ, त्याला महामूर्ख म्हणतात, अविवेकी म्हणतात। आणि मग अशा दीनाला, अशा अज्ञानाला अनेक दुःख भोगावी लागतात, कारण त्याला कळत नाही की माझ्याच वाट्याला एवढं दुःख का। पण सगळ्यात महत्वाचं कारण आहे की त्याचा रामावर विश्वासच नाहीये। कारण सर्व सत्ताशी जो महाराज राम आहे तो मोक्षदाता आहे, मुक्तिदाता आहे, कैवल्यदाता आहे। आणि म्हणून तो जर का मालक आहे, त्याच्या इच्छेने जर का आपण वागलो तर आपलं भलं होणार आहे। तर त्याच्यावर विश्वास न ठेवता आपण उगीच आपल्या देहाची, संसाराची, मुलाबाळांची, कुटुंबाची उगीच काळजी करत बसतो, आणि जे चुकीचं आहे। समर्थ हेच पुन्हा पुन्हा सांगतात की उगीच व्यर्थ चिंता करूच नका। आता बघूया त्याचा आणखीन सखोल अर्थ काय आहे।
ज्या नराला रामाबद्दल किंवा भगवंताच्या अस्तित्वाबद्दल विश्वास वाटत नाही त्याला समर्थांनी पामर म्हटलेलं आहे. किती शब्द वापरतात बघा, किती सुंदर शब्द वापरतात. आणि या माणसाचं अल्पज्ञान जे आहे, अल्पशक्ती जी आहे ती अधोरेखित करण्यासाठी पामर म्हटलेलं आहे. मागच्या एका श्लोकामध्ये किंकर म्हटलं होतं, त्याच्याही आधीच्या श्लोकामध्ये लंडी म्हटलं होतं. भवाच्या भये काय भीतोस लंडी. म्हणजे किती क्षुद्र शब्द समर्थ माणसासाठी वापरतायत, उगीच नाही वापरत आहे. खरंच माणूस फार अल्पज्ञानी आहे, पण स्वतःला अतिशय अतिज्ञानी समजतो आणि हेच त्याचं दुर्दैव खरं म्हटलं तर. सगळ्यांनाच आपापल्या जीवनामध्ये कितीतरी प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. कुणीही असा नाही ना ज्याच्या आयुष्यात संकट आली नाही, दुःख आली नाहीत, असं कोणीच नाहीये. प्रत्येक प्रसंगाच्या आघाताने त्याचं मन हेलकावे खात असतं, डगमगत असतं आणि हीच त्याची बाधा समजावी. आणि म्हणून समर्थ म्हणतात, तया पामरा बाधिजे सर्व काही. संकट येणारच आहेत, फक्त त्याची बाधा होऊन द्यायची नाहीये. आणि त्याच्यासाठी रामावर विश्वास खरं तर पाहिजे. ती बाधा जर यायला नको असेल तर ईश्वराचा पाठिंबा आपल्याला हवा, त्याचा कृपाशीर्वाद हवा, त्याचा आश्रय हवा, त्याला शरण जायला हवं. पण ईश्वराचा एकदा पाठिंबा मिळाला की एक अशी मनामध्ये एक विश्वासाची भावना जागते की तो आहे, तो माझा रक्षण करता आहे. अशी एक विश्वासाने माणूस आपोआप स्वस्थ चित्त बनतो. खरंच बघा, विचार करून बघूया, कुणीतरी माझं रक्षण करणार आहे अशी एकदा हमी मिळाली ना की आपोआप मग स्वस्थ चित्त होतं, मग सगळ्या चिंता नाहीशा होतात. पण तो आश्रयदाता तेवढा समर्थ पाहिजे. आणि प्रभू रामचंद्र अत्यंत समर्थ आहेत, सर्व साक्षी आहेत, सर्व ज्ञानी आहेत. आणि मग अशा माणसाला त्या देहाची म्हणा, संसाराची चिंता सतावत नाही. तो त्याची चिंता अगदी विराम पावते, संपूनच जाते आणि मग तो निर्भय होतो. आणि निर्भयता हेच कैवल्याचं लक्षण आहे. अगदी दैवासुर संपद विभाग योग गीतेमधला 16वा अध्याय सुद्धा पहिलं लक्षण सांगितलंय अभय. आणि बघा ना, विचार करा, आपण सारखे भीतीने ग्रासलेले होतो. एकदा भीती नाहीशी झाली की एकदम आराम मिळतो, जीवाला एकदम शांतपणा, तुष्टता मिळते. आणि हेच या रामावरच्या विश्वाचं फलित आहे. ज्याची श्रद्धा नसते ना त्याच्या मनामध्ये, त्याच्या अंतःकरणामध्ये द्वंद्वाचा अगदी धुमाकूळ चाललेला असतो. त्यामुळे सगळ्या गोष्टीचा त्याला त्रास होतो. सुख मिळालं की बरं वाटतं, पण लगेच त्याच्या पाठोपाठ दुःख येतं. त्यामुळे मग सुख दुःख, जय पराजय, लाभ हानी या सगळ्या द्वंद्वानी तो माणूस अगदी त्रासून जातो. मग काय होतं, आणि भगवंतावर विश्वास नसल्यामुळे संसाराची उगीच काळजी करत बसतो, वृथा चिंता वाहत असतो. आणि खरं सांगू का, चिंता करणं म्हणजेच भगवंताचं अस्तित्व नाकारण्यासारखं आहे. आणि चिंता करून 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 आपण कशाची चिंता करतो? आपल्या क्षुल्लक छोट्याशा लहानशा संसाराची चिंता करतो. किंवा अनेक वेळेला आपण सवय म्हणून चिंता करतो. पण चिंता हे आपल्याला प्रेमाचं प्रतीक वाटतं. आपल्या घरातले कुटुंबीय कुठे बाहेर गेले आणि वेळेवर परत आले नाहीत तर आपल्याला चिंता वाटते. पण कशाला? तो आहे, तो रामराया. अनेक संकट आली जरी बाहेरच्या जगामध्ये तरी तो सांभाळून घेणारा रामराया आहे असा विश्वास असेल तर चिंता वाटणार नाही. पण आपल्याला वाटतं चिंता करायलाच पाहिजे, कारण चिंता म्हणजे प्रेम आहे. मला माझ्या कुटुंबियांची चिंता वाटली नाही तर माझं काही प्रेम नाहीये असं खरा अर्थ होत नाही त्याचा. आता तुम्ही म्हणाला समर्थाने नाही का चिंता केली, पण साधू संतांना चिंता असते ती वेगळी बरं का. तुम्ही आम्ही चिंता करतो ते आमच्या लहानशा संसाराची, पण साधू संत चिंता करतात ती सर्व भूतमात्रांविषयी त्यांना कळवळ असतं. म्हणून समर्थांनी चिंता कुणाची केली? चिंता करतो विश्वाची. मग करायचीच असेल तर चिंता विश्वाची करा, ही वृथा चिंता करूच नका. आणि हे साधू संत नुसती चिंता करत नाहीत हो, त्याच्यावर उपाय शोधतात, त्याच्यावर काहीतरी एक तोडगा काढतात आणि म्हणून परिणाम आणि भगवंतावर सोपवतात. ते तोडगा काढून स्वस्थ राहतात आणि तो परिणाम जो काही व्हायचा तो भगवंत करेल असं सोपवतात. त्यामुळे हे सगळं ते अंमलात आणतात. या चिंता नुसती वृथा चिंता नाही करत, तर ते अंमलात आणतात. किंवा आणि मग निद्रिस्त समाजाला, भ्रमित जो समाज आहे, जनजीवनाला ते प्रबोधनाची संजीवनी देतात. बघा ना, रोग म्हटला की उपाय आलाच.
मग चिंतेचा जर का तुम्हाला रोग जडला असेल तर त्याच्यावर संजीवनी बुटी कामाला येणार आहे. ही संजीवनी कशाची देतात तर प्रबोधनाची संजीवनी ते देतात. आणि समर्थांनी सुद्धा ही संजीवनी दिली. सगळ्या समाजाला, निद्रिस्त अशा समाजाला खडबडून जागं केलं आणि काय केलं तर लोकसंग्रह करून समाज बांधणीचं म्हणा असं महान कार्य केलेलं आहे. असं तर आपण करत नाही ना. आपल्या चिंतेतून काहीच निष्पन्न होत नाही. समर्थांनी जसं सामान्य लोकांचं विचार प्रवर्तन केलं तसं तर आम्हाला काहीच जमत नाही. म्हणजे आमची चिंता जी आहे ना ती उगीच आहे, वृथा आहे. कुटुंबाची, देहाची, संसाराची, मुलांची, नातवंडांची, पुढच्या पिढ्यांची आम्ही काळजी करत बसतो. ज्या चिंतेतून काहीही साधत नाही अशी चिंता व्यर्थच आहे. आणि पुढे पुढे चिंता करणं हा स्वभाव बनतो, तो तर व्हायलाच नको. आणि चिंतेमुळे अनेक रोगही उद्भवतात. तेही व्हायला नको असेल तर चिंता करणं सोडूनच द्या. मग सोडून द्यायचं म्हणजे काय करायचं, त्या रामावर विश्वास ठेवा. तो करेल बाबा, त्याला माझ्या हिताची काळजी, तो बरोबर माझ्या कल्याणाच्या गोष्टी करेल. कारण जे घडणार आहे ते घडणारच आहे आणि जे घडणार नाही ते कधीच घडणार नाही. एवढी जर का खात्री असेल तर मग चिंता करणं सोडूनच द्या. एकनाथ महाराज तर म्हणतात, सकळ जीवांचा करीतो संभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही. जैशी स्थिती आहे तैशा परी पाहे, कौतुक ते पाहे आवडीने संचिताचे, असं म्हटलेलं आहे. जसं आहे तसंच राहणार आहे. तू काहीही या विश्वाच्या घडामोडीमध्ये तू किंचितही लुडबुड करू नकोस, कारण तू काहीच करू शकत नाही. तू बदलही घडवू शकत नाहीयेस. कारण भगवंत हाच एकमेव कैवल्याचा असा दाता आहे. 3ऱ्या चरणात म्हटलेलं आहे, महाराज तो स्वामी कैवल्य दाता. त्यामुळे संसारातली सुख दुःख ही प्रारब्धानुसार पुढे मागे होणारच आहे, ती वाट्याला येणारच आहेत. त्या प्रारब्धाचं रडगाणं भगवंताजवळ नका गाऊ. कैवल्यदाता भगवंत आहे. तो मोठालं वैभव द्यायला बसलाय आणि तुम्ही किती क्षुल्लक त्याच्याजवळ संसाराची गाऱ्हाणी सांगताय. घरात असं आहे, हे कलह आहेत, ह्याचं लग्न होत नाही, त्याला नोकरी मिळत नाही. किती क्षुल्लक गोष्टी आहेत. कितीही तुमची संकट मोठी असो, भगवंत त्याच्याही पेक्षा मोठा आहे. इंग्लिशमध्ये असं एक वचन आहे, डोंट टेल गॉड हाऊ बिग युअर प्रॉब्लेम्स आर. परमेश्वराला सांगू नका की माझी संकट किती मोठी आहेत. उलट टेल युअर प्रॉब्लेम्स हाऊ बिग युअर गॉड इज. त्या संकटांना सांगा की माझा देवारी तुमच्यापेक्षा मोठा आहे. तुम्ही काय मला भिववताय, घाबरवू नका, माझा परमेश्वराने. असा विश्वास जर का असेल, संकट नुसत्या त्याच्या नावानेच घाबरून पळतील. पुढे देखता काळ पोटी थरारी, असं ज्या रामरायाचं वर्णन आहे, त्या रामरायाला मृत्यू सुद्धा घाबरतो, काळ सुद्धा घाबरतो. ही संकट काय चीज आहे, घाबरून पळून जातील. त्यामुळे काय करा, भगवंताच्या अनुसंधानामध्ये खरं तर रंगून जा, तल्लीन व्हा, मग्न व्हा. संकटांचं औषधाला सुद्धा नाव निशाण सुद्धा राहणार नाही. आणि आली संकट तरी त्या संसाराच्या सुखदुःखाने मन काही विचलित होणार नाही. एवढा जर प्रभू रामचंद्राचा, त्या परमेश्वराचा आधार आहे, तू त्याचाच अंश आहेस, एवढं असताना तू काहीतरी काळजी करत बसू नकोस. आणि लक्षात ठेवा, ईश्वर आकाशामध्ये विराजमान आहे, निश्चित आहे. आणि त्याच्या कृपेने हे जग अतिशय चांगलं चाललेलं आहे. गॉड इज इन द हेवन अँड एव्हरीथिंग इज राईट इन द वर्ल्ड. तो आहे ना, तो बसलाय आकाशात आणि त्याची सगळीकडे नजर आहे. त्याची कृपादृष्टी सगळ्यांवर आहे आणि ह्या जगात सगळं काही चाललंय ते त्याच्या कृपेने आणि सुव्यवस्थित सुचारू रूपाने हे सगळं विश्व अत्यंत उत्तम सुरू आहे. काय समर्थ बोलतायत हो, एक एक शब्द. पामर म्हटलेलं आहे, या माणसाला पामर म्हणजे क्षुद्र जीव म्हटलेलं आहे. अनेक ठिकाणी हा उल्लेख आहे. खरं तर ह्या माणसाची कीव करावी असंच त्याचं वागणं आहे. खरं तर ही पामर ही शिवी आहे अत्यंत. जसं गीतेमध्ये क्लैब्य मास मगमः पार्थ, ही शिवी आहे. पण ही केव्हा येते, अगदी आई सुद्धा एखाद्या आपल्या मुलाला तो जर ऐकत नसेल, तो काहीतरी चुकीचं वागत असेल तर म्हणते मर मेल्या. पण त्याचा अर्थ वेगळा असतो. मर मेल्या म्हणजे तो काही मरावा अशी इच्छा नसते, तर त्याच्या हिताची, त्याच्या कल्याणाची तळमळ असते. आणि समर्थ सुद्धा इथे पामर आपल्याला कशासाठी म्हणतात, तुमच्या हिताची कळकळ आहे त्यांना म्हणून.
आणि जेव्हा अंतःकरण निराशेने पिळवटून जातं ना, तेव्हाच असे उद्गार मुखातून बाहेर पडतात. ते त्यांच्या अत्यंत तळमळीतून हे उद्गार आलेले आहेत. ही संतांची प्रीती कशी आहे, ती लाभाविण प्रीती आहे. ही त्यांना काय त्याच्यामधनं मिळवायचे? तुमचं भलं झालं म्हणून समर्थांना काय मिळणार आहे? नाही हो, लाभाविण प्रीती आहे. काही मिळवायचं म्हणून ते प्रेम करत नाहीत, तर सगळ्यांचा उद्धार व्हावा, हे समाज उद्धरून जावा, अशी त्यांची तळमळ आहे. अंतःकरणात विश्वास असल्या वाचून कुठल्याही प्रतिकूलतेला तोंड देता येणारच नाही. बघा ना, अगदी फार मोठी संकट, फार मोठी प्रतिकूलता, फार मोठी ॲडव्हर्सिटी समजा आपल्या डोळ्यासमोर असेल, पण अंतःकरणात विश्वास पाहिजे की मी हे तरुण नेईन, माझा रामराया माझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वचन सुद्धा आपल्याला एक धीर देतं, आपल्याला एक विश्वास देतं, आपल्याला एक श्रद्धा त्याच्यातून निर्माण होते. आणि मग आपण वाटचाल आपणच करायची, पण तो पाठी राखाय एवढं मात्र विश्वास पाहिजे. आणि आत्मविश्वास ही देखील श्रद्धाच आहे ना शेवटी. आत्मविश्वास ही सुद्धा श्रद्धाच आहे. आणि म्हणून शास्त्रपूत दृष्टीने ईश्वराला नाकारण्याचा वेडेपणा कुणीही करू नका. अत्यंत शास्त्रावर निष्ठा ठेवणारे लोक म्हणतात, है ईश्वर नाहीच आहे, आम्हीच हे सगळं करतोय. असं करू नका, कारण तो आहे. ईश्वराच्या अस्तित्वाला मान देणं हेच खरं तर आता शहाणपणाचं ठरणार आहे. बुद्धिमत्तेचं खरं तर तेच लक्षण आहे. पण बुद्धिप्रामाण्यवादी म्हणतात, हे काय भोळे भाबडे लोक, हे ईश्वरावर श्रद्धा ठेवतात. पण जो खरा बुद्धिमान आहे तो ईश्वरावर निश्चितपणाने श्रद्धा ठेवतो. तो ईश्वर कसा आहे, आपल्या सगळ्यांचा पिता आहे. आणि आपण कोण, त्याची अज्ञ अशी बालकं आहोत. तो सगळ्या व्यापाराचा, सगळ्या व्यवहाराचा नियामक आहे. त्याला निष्ठा अर्पण केल्यानंतर आपण या आपल्या एवढ्याशा 3.5 हात देहाची काळजी करणं योग्य तरी आहे का? नाही, त्याची काळजीच करू नका. चिमुकल्या तुमच्या संसाराची वृथा चिंता करूच नका. अगदी उपनिषद श्रुतीमध्ये वाक्य आहे, विश्वम तद्भद्रम यत अवंती देवाः. देवांनी रक्षण केलेलं हे विश्व अत्यंत सुव्यवस्थित रीतीने सुरू आहे. किंवा कवी ब्राउनिंग म्हणतो की ईश्वर आकाशामध्ये विराजमान आहे आणि सगळं विश्व त्याच्या कृपेने चाललेलं आहे. बघा ना, आज आपण जर का विश्वाकडे पॉझिटिव्ह नजरेने पाहिलं, संपूर्ण विश्वाकडे बघा, एकदा आनंदी सकारात्मक दृष्टिकोन असेल तर आपल्याला कळेल अजूनही वारे वाहत आहेत, अजूनही भरपूर पाऊस पडतोय, अजूनही झाडं वेली डोलतायत, अजूनही पशुपक्षी अत्यंत छान असा आवाज करतायत, अजूनही माणसाच्या शरीरामध्ये प्राण आहे. त्या माणसाच्या हालचाली अत्यंत सुबक अशा त्यांनी बनवलेल्या आहेत. संपूर्ण विश्व अत्यंत सुंदर रीतीने चाललेलं आहे. रोज सकाळी मला जाग येते, ही सुद्धा त्याचीच कृपा आहे. सगळ्या गोष्टी इतक्या सुंदर असताना तुम्ही म्हणता ईश्वर नाही? अहो ठेवा ना विश्वास. अहो ज्या नरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही. ईश्वरावर श्रद्धा ठेवली नाही तर सगळं बाधणार आहे, आणि श्रद्धा ठेवली तर सगळे प्रॉब्लेम, सगळ्या समस्या, सगळी संकट अशी 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 दूर पळून जाणार आहेत. आणि म्हणून तरी ईश्वरावर श्रद्धा ठेवा, रामावर विश्वास ठेवा. पुढच्या श्लोकात काय म्हणतात समर्थ? मना पावना भावना राघवाची, धरी अंतरी सोडी चिंता भवाची जीवा. मानवी भूल ठेली, नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली. श्रीराम. अरे मना, भगवंतावर जो विश्वास ठेवलायस ना, तो तुलाच पवित्र करणार आहे. साधा विश्वास नाहीये, तो पवित्र निर्दोष करणार आहे. तो विश्वास जर का तू अंतर्यामी बाळगलास ना, दृढ केलास ना, तर संसाराची चिंता तुला बाधणारच नाही. संसार सर्वस्वी खरा आहे असा मानवी मनाला खरं तर भ्रम होतो, अशी त्याची धारणा असते. पण जी वस्तू खरी नाही ती मनाने अंतर्यामी धरून ठेवलीस तर अखेरीस तुझीच फसगत होणार आहे. जे खरं नाही त्याला तू खरं मानतोयस, आणि जे खरं आहे त्याला मिथ्या मानतोयस. करू नकोस असं. खरंच आहे. अज्ञानामुळे काय होतं,
माणसाच्या जीवनामध्ये सगळा गोंधळ माजतो. अविवेकामुळेच हे सगळी भ्रमित अवस्था होते. अविवेकामुळे काय होतं, त्याला भूल पडते आणि जे जे दिसतंय ते सगळं खरं वाटायला लागतं. खरं म्हटलं तर हे काहीच खरं नाही. ब्रह्मसत्यम जगन मिथ्या असं म्हटलेलं आहे. हे जे दिसतंय ते नाशणार आहे, ते सगळं परिवर्तनशील आहे. आणि जी वस्तू खरी नाही ही खरी वाटणं हेच मुळी भ्रमाचं लक्षण आहे. त्यामुळे धरी अंतरी सोडी चिंता भवाची, या भवाची चिंता करूच नकोस. सत्य नसून हा संसार आहे तो सत्यासारखा भासतो, भासमान आहे बरं का, लक्षात ठेवा. तो अस्तित्वात नाहीच आहे. तो भासमान असा संसार आहे आणि तो हातचा निसटूनच जाणार आहे. तुम्ही कितीही घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करा, तुमची जवळची माणसं, तुमच्या वस्तू, तुमचं घर, तुमचं दार, तुमची हुद्दा, तुमचा पगार, तुमची नोकरी, कितीही घट्ट धरण्याचा प्रयत्न केला तरी एक ना एक दिवस हे सगळं संपणार आहे. सगळी माणसं तुम्हाला सोडूनच जाणार आहेत किंवा तुम्ही या माणसांना सोडून जाणार. चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. तुझ्याबरोबर कोणीही येणार नाहीये. मग एकच सत्य आहे, एकच फक्त या संपूर्ण विश्वामध्ये सत्य आहे, तो म्हणजे सच्चित आनंद परमेश्वर. त्याचा खरेपणा मात्र मनाला पटवून द्यावा. कारण जे खरं आहे ते नेमकं आम्हाला खोटं वाटतं. कारण ईश्वर दिसत नाही ना, म्हणून आम्हाला खोटा दिसतो. आणि संसार दिसतोय म्हणून तो खरा वाटतो. पण खरं चुकीचं आहे. जे दिसतंय ते खोटं आहे आणि जे दिसत नाही ते सत्य आहे. ईश्वर हा सत्य आहे. ईश्वराला मनाने अगदी घट्ट धरून ठेवा, दृढ धरायचंय. आणि मनाने केलेली ईश्वराची धारणा ही जीवाला पावन करून टाकते. आणि म्हणून म्हटलेलं आहे, मना पावना भावना राघवाची, ही पावन भावना तू घट्ट धर. माणसाचं आयुष्य कसं आहे, सगळ्या भावभावनांच्या कल्लोळाने भरलेलं आहे. याच्यामध्ये राग आहे, द्वेष आहे, स्पर्धा आहे, ईर्ष्या आहे, चुरस आहे, क्रोध आहे, लोभ आहे, कितीतरी विकारांनी हे सगळं जीवन पूर्णपणाने भरलंय. म्हणजे त्याच्यामध्ये आप्तस्वकीय आहेत, मित्रमैत्रिणी आहेत, परिचित आहे, उत्सव आहे, सोहळे आहेत, प्रतिष्ठा आहे, मानपान आहे. या सगळ्या भावभावनांद्वारे तो काय करतो, आपलं जीवन विकसित करण्याचा प्रयत्न करतो. पण खरं सांगू का, याच्यातूनच त्याला अतिशय मोठं दुःख भोगावं लागतं. त्याला संसाराची चिंता ग्रासायला लागते. ते करू नकोस. आणि खरंच आहे, सगळी दुःख आहेत ना, ही मानवी व्यवहाराच्या मुळे येणारी दुःख आहेत. एकच सुख आहे, एकच संतोषाचं परम साधन आहे, तो म्हणजे रामराया. रामाबद्दलची पावन भावना तू अंतर्यामी धारण कर. तुझ्या मनामध्ये चिंतेचा लवलेश सुद्धा राहणार नाही. आपोआप सगळ्याचा निराश होईल. निसर्ग जो आहे ना, जी प्रकृती आहे ना, ती अत्यंत सुख देणारी आहे. आणि मानवी संबंध हे सगळ्यात जास्त दुःख देणारे आहेत. चाणक्य नीतीमध्ये तर एकदा म्हणजे असं चाणक्याने सांगून ठेवलेलं आहे की सगळ्यात मोठं दुःख काय आहे माणसाच्या आयुष्यामध्ये, सगळ्यात मोठं दुःख काय आहे तर मानवी जीवन किंवा मानवी संबंध जे चांगले होते पूर्वी ते बिघडणं हे सगळ्यात मोठं दुःख आहे. बघा, व्यवहारात आपण बघतो कितीतरी चांगले संबंध असतात. आपले फार जुने मित्र, अगदी घट्ट मैत्री असते की असं वाटत असतं की यांच्याशिवाय आपलं आयुष्य व्यर्थ आहे. पण पुढे कालांतराने कधी कधी ते संबंध बिघडतात. मित्रांचे बिघडतात, मैत्रिणींचे बिघडतात, पती पत्नींचे बिघडतात, भावा बहिणींचे बिघडतात, गुरु शिष्यांचे बिघडतात, सासू सुनांचे बिघडतात, नंदा भावजयांचे, जावा जावा, सगळे संबंध हळूहळू बिघडतात. आणि मग जेव्हा बिघडतात ना, तेव्हा पूर्वी केलेल्या सगळ्या गोष्टी व्यर्थ वाटतात. सगळ्या गोष्टी व्यर्थ वाटतात आणि तेव्हा ते अतिशय दुःखदायक, अगदी सळणारं असं दुःख वाटतं. कारण त्याला शाश्वत असं अस्तित्व नव्हतंच हो. ज्या पती पत्नीमध्ये अत्यंत प्रेम होतं, एकमेकांसाठी अगदी प्राण देण्याची वृत्ती होती, त्यांचा जेव्हा घटस्फोट होतो तेव्हा काय वाटत असेल. मग सगळं गेलं का? सगळं पूर्वीचं प्रेम, पूर्वीचं एकमेकावर अगदी जीवन उधळून देण्याचे बेत सगळे असफल झाले का? हो ना, कारण ते कधीच शाश्वत नव्हते. ते कधीच शाश्वत नव्हते. बहिणी बहिणी अगदी एकमेकांना अगदी आपल्या खाऊतला चिमणीच्या दातानी वाटा देणाऱ्या बहिणी बहिणी का बरं भांडतात?
बहीण भावामध्ये का बरं वितुष्ट येतं? आणि हे सगळ्यात जास्त असं दुःखदायक आहे. त्यामुळे पूर्वीची सगळी धारणा, पूर्वीचे सगळे चांगले संबंध, चांगल्या आठवणी सगळ्या व्यर्थ जातात. आणि म्हणून इथे गुंतू नका. संबंध सगळ्यांशी ठेवा, पण गुंतू नका. भावनेचा जो गुंता आहे ना, तो फक्त त्या परमेश्वराशी जोडा. तिथे गुंतागुंत नाहीये. तिथे पलीकडून कधीही अपशब्द येणार नाहीयेत. तुम्ही जेवढं त्या भगवंतावर प्रेम कराल त्याच्या अनेक पटीने तो आपल्याला देत असतो. त्यामुळे भावनेचा गुंता सुद्धा त्या परमेश्वराशीच जोडावा. अगदी ओशो रजनीश तर म्हणतात, आपला मनाचा प्लॉट आहे बरं का, मनाची भूमी आहे, मनाची जमीन आहे, त्या जमिनीवर कुणाचंही अनधिकृत बांधकाम करूच देऊ नका. बघा आता काय शब्द वापरले, काय सुंदर बोलतात हो हे संत. ते म्हणतात कुणाचंही अनधिकृत बांधकाम करूच देऊ नका. इल्लीगल काहीच नको. मग लिगल काय आहे, अधिकृत काय आहे? परमेश्वराचं बांधकाम करा ना या मनाच्या भूमीवर. कारण अनधिकृत बांधकाम कितीही मोठ्या बिल्डिंगी बांधल्या तरी त्या एक दिवशी जमीनदोस्तच होणार आहेत, त्या भुईसपाटच होणार आहेत. त्यामुळे ते करूच नका. त्या जागी फक्त तुम्ही भगवंताचं मंदिर बांधा. ते कधीही पाडण्यात येणार नाहीये. खरंच आहे. बघा ना, कितीतरी जुने आई वडिलांचा लाडका मुलगा, जो मुलगा अत्यंत लहानपणी आई वडिलांना देव मानत होता, तोच मुलगा पुढे जेव्हा त्यांना वृद्धाश्रमात ठेवतो तेव्हा काय अवस्था होत असेल? या मुलाचं सगळं प्रेम, त्याच्या सगळ्या आठवणी संपल्या का? पण खरंच आहे, जिथे आपण जीव गुंतवतो तिथनंच आपल्याला कधी कधी वेगळाच व्यवहार सोसायला लागतो, भोगायला लागतो. त्यामुळे इथे अडकूच नका. आणि म्हणून म्हटलेलं आहे, मना पावना भावना राघवाची. एका राघवाची भावना फक्त पावने, धरी अंतरी तीच भावना धर, सोडी चिंता भवाची. बाकीच्या चिंता सोडूनच दे, बाकीचे व्यवहार, नातेवाईक सगळं सोडून म्हणजे सोडायचं नाही, गुंतायचं नाही, एवढंच. आसक्ती सोडून दे. भवाची जीवा मानवी भूल ठेली, तैस नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली. तू नाशिवंत वस्तूवर तुझी धारणा ठेवली, ती व्यर्थच जाणार आहे रे. तू फक्त भगवंताचं अनुसंधान बाळग, भगवंतामध्ये तुझा जीव गुंतव. तिथे कधीही तुला निराशा येणार नाही, अपयश येणार नाही. तो भगवंत तुझ्या पाठीशी आहे, तो भरभरून देणार आहे. असा भगवंत कसा आहे? पुढच्या श्लोकात 80व्या श्लोकामध्ये काय सुंदर समर्थ सांगतायत. वाह! धरा श्रीवरा त्या हरा अंतराते, तरा दुस्तरा त्या परा सागराते, सरावी सरा त्या भरा दुर्भराते, करानी करा त्या खरा मच्छराते. श्रीराम. आता इथे ह्या मागच्या श्लोकात तर सांगितलंय, संसारात रमू नकोस, ती भूली आहे, तो भ्रम आहे. त्यामुळे त्याच्यात तू अडकू नकोस. तर तू काय कुणाला घट्ट धर. पुढच्या श्लोकात सांगतात, त्या धरा श्रीवरा. श्रीवर म्हणजे कोण आहे? लक्ष्मीचा पती कोण आहे? विष्णू आहे. धरा श्रीवरा त्या हरा अंतराते. बरं तो कसा आहे? तो रामराया प्रभू रामचंद्र सगळं याच्यात आलंय बरं का. श्रीवर आलाय, हर आलाय. हर म्हणजे शंकर. ज्या हरा अंतराते, हरानी म्हणजे शिवशंकरांनी ज्याला आपल्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये धारण केलं, त्या श्रीवराचं, त्या प्रभू रामचंद्राचं तू ध्यान कर. आणि काय होईल त्यानी? तरा दुस्तरा. हा दुस्तर असा जो भवसागर आहे ना, त्याच्या पलीकडे तुला जाता येईल, सहज जाता येईल. सरा विसरा त्या भरा दुर्भराते. हा दुर्भर असा संसार आहे. हे दुर्भर असं जे पोट मागे लागले ना, आम्हाला संसाराची सारखी काळजी आणि पोटाची चिंता आहे, ते कधीच भरणार नाहीये. ते विसरून जा. आणि मग काय कर? करा त्या खरा मच्छराते. आणि तो मत्सर जो आहे ना, तो सगळा काढून टाक, निकराने काढून टाक, असं समर्थ आपल्याला सांगतायत. खरंच आहे, माणसाचं जीवन अतिशय अस्थिर आहे, डळमळीत आहे. काय म्हणतात त्याला, त्याचं प्रेडिक्टेबल सुद्धा नाहीये. म्हणजे त्याचा अंदाजच लावता येत नाही. कुठलाही मोठा गचका न खाता शेवटपर्यंत माझी बोट, माझी नाव पलीकडे जाईल असं कुणालाच सांगता येत नाही. संकट असली तर वाटतं की कधी वादळ येईल आणि कधी माझी नाव त्याच्यात हेलकावे खाईल, सांगता येत नाही. बरं, सगळी सुस्थिती असेल तरी सुद्धा आम्हाला खात्रीच वाटत नाही की ही चांगली स्थिती सुद्धा अशीच राहील का नाही.
जीवनात ही घडी अशीच राहणार आहे का नाही ह्याची आम्हाला खात्री नाहीये. त्यामुळे शेवटपर्यंत निभावेल अशी खात्रीही कुणाला वाटत नाही. पण जो बरं का लक्षात घ्या, जो मनाने भगवंताला घट्ट धरून ठेवतो त्याला मात्र ही खात्री वाटते, त्याला विश्वास आहे, त्याला श्रद्धा आहे. तो म्हणतो माझा रामराय नेणार आहे, मला पलीकडे नक्की नेणार आहे. काय सुंदर सांगितलंय. तिसऱ्या चरणामध्ये म्हटलेलं आहे सरा विसरा त्या भरा दुर्भरा ते. बघा, माणसाच्या पाठीमागे लागलेलं पोट वस्तुतः पुढे आहे, पण ते माणसाच्या सारखं पाठीमागे लागलंय आणि मग ते त्याला नाचवतं. प्रपंचामध्ये कितीही मिळालं तरी ते काही पुरं पडतच नाही. मला मिळालं हो, माझ्या मुलाबाळांचं काय, मुलाबाळांना मिळालं तरी नातवंडाचं काय, सारखी काळजीच आहे. कशाची? पोट भरण्याची. बरं, पोटाला किती लागते? अतिशय थोडं. करतल भिक्षा तरुतल वासा इतकं आचार्यांनी सांगून ठेवलेलं आहे. पण तरी आम्हाला काही पुरं पडत नाही. 100 असतात त्याला वाटतं 1000 मिळावेत, 1000 असतं त्याला म्हणतात लाख मिळावे, लाख असेल त्याला वाटतं कोटी मिळावे. कोटीवाल्यांचं तरी पोट भरलंय का? अब्जावधी संपत्ती मिळून सुद्धा कुणाचंही समाधान होत नाही. अजून 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 हा वाढतच चालली. मग त्याच्यासाठी काय करायचंय तर भगवंताच्या अनुसंधानाचा अभ्यास करायचाय. आणि मग अशा अनुसंधान ज्यांनी बाळगलंय अशा त्यागी पुरुषाला मात्र भिक्षा मागण्याची परवानगी समाजाने दिली आहे. कारण त्याला या पोटाची काळजी करायला नको, तो समाजाची चिंता करतो, त्याला स्वतःच्या उदराची काळजी करायला नको. आणि म्हणून त्यांना भिक्षेचं एक अधिकार मिळालेले. आणि भिक्षेने वैराग्य दुणावतं, बळावतं. आणि भिक्षा मागणारा तो भीक नाही मागत तर तो जास्त तेजस्वी होतो, कारण त्याच्या अध्यात्म मार्गावरची वाटचाल फार वेगाने होत असते. आणि चौथा चरण काय सांगितलंय? करा नी करा त्या खरा मच्छरा ते. खरंच आहे, क्रोध आणि द्वेष फार मोठे शत्रू आहेत हो. सारखा आम्हाला राग येतो, आमच्या मनासारखं घडलं नाही की राग येतो. आणि द्वेष, दुसऱ्याचा द्वेष वाटतो, मत्सर वाटतो. हे 2 चांडाळ साधनी माणसाला सुद्धा भ्रष्ट करून टाकतात खरं म्हटलं तर. द्वेष हा तर स्वानंदाचा प्रधान शत्रू मानलाय. राग द्वेष वियुक्त आहे. सगळीकडे गीतेमध्ये राग द्वेष सारखं आलेलं आहे. द्वेषामुळे माणसाची स्वतःचीच हानी होते, दुसऱ्याला काही त्याच्यामुळे तोटा होत नाही, स्वतःचीच हानी होत असते. स्वानंद जितका आल्हाददायक आहे तितकाच द्वेष दाहक आहे, जळवणारा आहे आपल्याला. आणि म्हणून द्वेषाचं समूळ उच्चाटन केल्याखेरीज भगवंताचं सानिध्य कधीच लाभणार नाही. आणि म्हणून तो मच्छर, तो द्वेष पूर्णपणाने निकराने काढून टाकायचा आहे. आता बघूया परत पहिल्यापासून सगळ्या शब्दांचा आणखीन अर्थ. श्रीवर, धरा श्रीवरा त्या हरा अंतरा ते. तो श्रीवर म्हणजे कोण आहे? श्री म्हणजे लक्ष्मी आहे, लक्ष्मीचा पती म्हणजे विष्णू आहे. आणि राम हा विष्णूचाच अवतार आहे. हरा अंतराते म्हणजे शंकरांनी सुद्धा ज्याचं स्मरण केलेलं आहे. आणि शंकरांनी केव्हा स्मरण केलेलं आहे ना, सगळीकडे महेश पार्वती प्रती हे गुज सांगती सलाभ हो तसे दुणा श्री राम राम हे म्हणा, असं शंकरांनी पार्वतीला सुद्धा सांगून ठेवलेलं आहे. अशा रामाला तुम्ही सुद्धा तुमच्या अंतःकरणात धरून ठेवा, हा एक अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ असा आहे की ज्ञानयोगाच्या परिभाषेनुसार अंतर, आता त्या हरा अंतर काय एकेका शब्दाचे अनेक अर्थ. इथे हर म्हणजे शंकर हा अर्थ घेतला आणि हर म्हणजे काढून टाका, हरण करा. कशाचं? अंतराचं हरण करा म्हणजे मन हे काढूनच टाका, मनाचं उन्मन करा, अमन करून टाका. म्हणून ते मनच नाहीसं करा, मनाला अमन करा. म्हणजे त्या उन्मनी अवस्थेतच तो ज्ञानाचा, आत्म्याचा साक्षात्कार होणार आहे. काय सुंदर अर्थ आहे. त्या हरा अंतरातेचे 2 अर्थ पाहिले. हर म्हणजे शंकर आणि हर म्हणजे हरण करून टाका, नाहीसं करून टाका. हा संसाराचा सागर कसा आहे? दुस्तर आहे. तरा दुस्तरा त्या परा सागरा ते. तो दुस्तर आहे म्हणजे कसा आहे की सहजासहजी पार करता येणार नाही. पण हेच जर का अंतर्यामामध्ये, अंतःकरणामध्ये तुम्ही रामरायाला घट्ट धरला असेल ना तर ह्या सागरातनं सहज पार व्हाल तुम्ही. ती नौका अशी अलगद पलीकडच्या किनाऱ्यावर जाऊ शकेल. गीता सांगते तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात.
अहो मी सगळ्या या संसाराच्या सागरातनं त्यांना तारून नेतो. कुणाला? माझ्या उत्तम अशा भक्तांना. किंवा एक प्रसिद्ध गीत आपल्याला माहिती असेल, ही राम नाम नौका संसार भवसागरी तराया, हे गीत तर प्रसिद्धच आहे. आणि कशी आहे ही? अगदी सगळीकडे सांगितलं, एक मोठी नदी. आपण आत्ता जीव आणि शिव किंवा आपल्याला त्या कैवल्यापर्यंत पोहोचायचं असेल तर मोठी मध्ये एक सागर पसरला किंवा एक मोठी मायारूपी नदी पसरलेली आहे. कशी नदी आहे ती? दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मे तां तरन्ति ते. या माया नदीच्या पलीकडे जर का खरंच आपल्याला जायचं असलं तर कुणाला आळवायला पाहिजे? कुणाची प्रार्थना करायला पाहिजे? त्या मायेला आपल्या आधिपत्यात ठेवणारा जो मायेचा पती आहे त्याची जर का आराधना केली तर ही माया नदी आपोआप तुम्ही तरुण पलीकडे पोचाल सुद्धा. कारण माया ही भगवंताची शक्ती आहे, ती वेगळी नाहीये भगवंतापासून आणि भगवंताच्या ताब्यात आहे ती. त्यामुळे मायेला जर का आपल्याला जिंकायचं असेल तर आधी भगवंताची प्रार्थना करायला पाहिजे. कारण माया कशी आहे? ती त्रिगुणात्मिका आहे, तरुण जायला कठीण आहे. आणि पण मायेचा स्वामी जो भगवंत आहे त्याला मात्र आळवलं तर आपल्याला तरुण जाणं शक्य आहे. बघा ना, एखाद्या बंगल्यामध्ये मोठा कुत्रा असतो, भयंकर भीती वाटते आपल्याला त्याची. मग आपल्याला वाटतं जाऊ का नाही त्या बंगल्यात, पाऊल ठेवावं का नाही ठेवावं. पण जेव्हा तो बंगल्याचा मालक येतो आणि त्या कुत्र्याला सांगतो की अरे हे काका आलेत आपल्याकडे, या मावशी आल्यात, आणि मग तो कुत्रा एकदम आपले पाय सुद्धा चाटायला लागतो. तसंच आहे, घाबरायचं नाहीये. ती माया नदी कितीही भीतीदायक जरी वाटली तरी तिच्या स्वामीच्या ती आज्ञेत आहे. त्यामुळे स्वामीला शरण जा, स्वामीला आपलासा करा, मग त्या मायेचं काहीच तुम्हाला भय वाटणार नाही. आणि म्हणून त्या भगवंताला एकदा आपलंसं म्हटलं की माया आपल्या वाटेला सुद्धा जाणार नाही. आता इथे दूर अक्षर अनेक वेळेला आलंय, दुस्तरम किंवा अनेक ठिकाणी, अगदी गीतेच्या 3ऱ्या अध्यायात सुद्धा आलंय